40 वर्षाचा सालगडी थंडीच्या दिवसात मालकिणीच्या खोलीत गेला आणि सकाळीच बाहेर आला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 40 वर्षाचा सालगडी आणि त्याची मालकीण यांच्यामध्ये एक असं वेगळं नातं होतं की कोणालाही समजलं नव्हतं की यांचं नातं कसं आहे. कारण दिवसभर मालकीण सालगड्याला तर दादा म्हणायची. जेव्हा संध्याकाळ होत असे तेव्हा तर त्यांचं नातं एका वेगळ्या वळणावर जात होतं. कारण एकदा शेजारच्या एका काकूने त्या सालगड्याला रात्री मालकिनीच्या खोलीमध्ये जाताना बघितलं. थंडीचे दिवस होते आणि संध्याकाळची वेळ. सालगडी आणि त्याची मालकीण दोघे एवढ्या जवळ बसले होते की एकमेकांना चिकटून. शेजारची काकू जेव्हा तिथे आली तेव्हा ते दोघे दचकले आणि बाजूला झाले. तेव्हाच शेजारच्या काकूला त्यांच्यावर संशय आला होता आणि तिचे पूर्ण लक्ष त्यांच्याकडेच होते. थोड्या वेळाने थोडी रात्र झाली आणि सालगडी अजून पण तिथे बाहेर बसलेला होता. मालकिनीने त्याला आवाज दिला आणि म्हणाली, थंडीचे दिवस आहे, आता बाहेर का बसलात, आतमध्ये या. त्याने आजूबाजूला बघितले आणि तो आता आतमध्ये गेला. आतमधून दरवाजा बंद झाला होता. शेजारच्या काकू त्यांच्यावर नजर ठेवून होत्या. सालगडी आतमध्ये मालकिनीसोबत होता आणि तो सकाळीच बाहेर आला. असे त्यांचे रोज 4-5 दिवस चालले होते. कारण घरी तर मालकीण एकटीच होती. त्यांना असं बघून शेजारच्या काकूला विश्वास बसेना. कारण मालकीण वयाने सालगड्यापासून लहान होती आणि तो सालगडी 40 वर्षाचा होता. त्यांचं नातं असं केव्हा झालं होतं माहिती नाही. कारण सालगडी 7 वर्षापासून तिथे कामाला होता. अगोदरपासून त्यांचं असं असावं असा संशय त्या काकूला होता. कारण काकूची नजर नेहमीच त्यांच्यावर राहत होती. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा.